नमस्कार. आज बाप्पांचा विसर्जनाचा दिवस 10 दिवस पूर्ण झाले. सकाळपासून तयारी चालू होती सगळी. मोदक केले. नंतर नैवेद्य तयार केला बाप्पांसाठी. मग बाप्पांची पूजा वगैरे केली. त्याच्यानंतर मग आरती वगैरे झाली. बाप्पा आज जाणार या विचारानेच मन खूप अशांत होतं. मनात असं खूप वाईट वाटत होतं. पूजा करताना अक्षरशः डोळ्यात पाणीसुद्धा आलं होतं. बाप्पा 10 दिवस आले आणि आपण सगळे बाप्पांची पूजा वगैरे करतो, आनंदाने राहतो, रोज मोदक वगैरे त्यांना प्रसाद वगैरे करतो. हे 10 दिवस खूप छान जातात. माझ्या मनूने बाप्पांची दृष्ट काढली आणि त्यानंतर मग बाप्पांना उठवलं. त्याच्यानंतर कळस वगैरे हलवला. त्याच्यानंतर मग आम्ही निघालो बाप्पांच्या विसर्जनासाठी. आम्ही सगळेच जाणार होतो. फक्त मी शिवला घरी टाकून जाणार होती. मी, माऊ आणि तिचे पप्पा आम्ही तिघं गेलो होतो. पाऊस खूप जोरात चालू होता. मग आम्ही छत्री पण घेऊन घेतली होती सोबत. ती मनू तिचे कपडे कसे सांभाळत होती बघा. त्याच्यानंतर मग आम्ही रिक्षात बसलो. मनूकडे बाप्पा दिलेला होता आधी बघा. मनू बाय करते. त्याच्यानंतर मग मी बाप्पांना घेऊन गेलो. पाऊस खूप जोरात चालू होता बघा. रस्त्यावरती खूप असं पाणी साचलेलं होतं आजूबाजूला. त्याच्यानंतर मग बाप्पांना मी माझ्याकडे घेतलं. म्हटलं शेवटच्या वेळेस, कारण आता 1 वर्ष परत वाट पाहावी लागणार आहे बाप्पांची. आज बाप्पा जाणार आहेत. तर खूप वाईट वाटत होतं. पूजा करताना डोळ्यात पाणीसुद्धा आलं होतं. नंतर आम्ही तिथं पोचलो जिथं विसर्जन करायचं होतं तिथं. त्याच्यानंतर मग तिथं आरती वगैरे झाली आणि मग नंतर बाप्पांचं विसर्जन केलं. तिथे फक्त असे छोटे छोटे कुंड केलेले असतात. तिथं 5 वेळा बुडवून त्याच्यानंतर त्यांच्याकडे मोठं ट्रॅक्टर वगैरे असं असतं. मग त्यांच्याकडे ते मूर्त्या दिल्या जातात. मग ते जाऊन विसर्जन करून येतात. त्यानंतर आम्ही घरी रिटर्न आलो बघा. घर कसं खाली खाली दिसत होतं बाप्पांची जागा.